नमस्कार, मी अमृता दीक्षित. आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांचे भेट देऊन कुठलाच मार्ग न निघाल्याने मोठ्या संख्येने कामगार मुख्यमंत्री यांच्या शुभदीप बंगल्याबाहेर कंपनीत मयत झालेल्या कामगारांचे फोटो लावलेले बॅनर हातात घेत मुख्यमंत्री न्याय द्या अशा घोषणा देत आंदोलन केले आहे. 1,500 कर्मचारी असून आम्हाला मुख्यमंत्र्यांकडूनच अपेक्षा आहेत, आम्हाला न्याय मिळाला नाही तर आत्मदान करणार असल्याचा इशारा कामगारांकडून देण्यात येत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघामधून काँग्रेसच्या वतीने रमेश कीर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी ठाण्यामध्ये काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांची बैठकी घेतली. यावेळी आपण कोकणामध्ये पदवीधर मतदारसंघामधून पदवीधरांच्या विविध प्रश्नांसाठी काम करणार असून जुनी पेन्शन योजना ही सर्वात महत्त्वाची बाब असून ती लागू व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रमेश कीर यांनी सांगितले. मुळात असं आहे की आम्ही हे गेली 5-6 महिने सदस्य नोंदणी करतो. काँग्रेस पक्षातर्फे अतिशय चांगल्या पद्धतीनं नोंदणी झालेली आहे. त्यात आमचे सर्व मित्रपक्ष आहेत, त्यांनीही नोंदणी केलेली आहे. त्यामुळे नोंदणी हा विषय आज आमच्यासाठी फार महत्त्वाचा नाही आहे. लोकांना 26 जूनला मतदानासाठी फक्त मतदान केंद्रापर्यंत आणणं हेच आमचं प्रामुख्याने महत्त्वाचं काम असेल, जे आम्ही कार्यकर्त्यांच्या आमच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत. शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवणार आहोत. पदवीधरांचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवणार आहोत. याचं कारण असं आहे की पदवीधर ही व्याख्याच एवढी मोठी आहे की पदवीधर हा प्रत्येक क्षेत्रात आहे. त्यामुळे त्या प्रत्येक क्षेत्रातले पदवीधर, त्यांचे वेगवेगळे प्रश्न यांच्याकडे आपल्याला आत्मीयतेने बघण्याची गरज आहे. जे दुर्दैवाने गेल्या कित्येक वर्षात या मतदारसंघाच्या माध्यमातून कोकणातल्या पदवीधरांचे प्रश्न सुटलेले नाहीत, हे मी इथे स्पष्टपणाने नमूद करतो. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून या काळात पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने दक्षतेचा उपाय म्हणून पिण्याचे पाणी गाळून आणि उकळून प्यावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. नागरिकांनी आपल्या इमारतीमध्ये असलेल्या जमिनीखालील व इमारतीवरील पाण्याच्या टाक्या आतून स्वच्छ करून घ्याव्यात. पाण्याच्या टाकी सभोवतालची जागा स्वच्छ ठेवावी. या उपायांमुळे जलजन्य रोगांचा प्रसार टाळता येईल. त्यामुळे नागरिकांनी ही दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी पावसाचा अभाव आणि प्रचंड गरमीमुळे भाजीपाल्यावर मोठा परिणाम झाला असून मोठ्या प्रमाणामध्ये नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात भाज्यांचे दर कडाडले आहेत.
मागील 15 दिवसापासून भाजीपाल्यांच्या दरामध्ये चढ आणि उतार पाहावयास मिळत आहे। यात मटार, फरसबी, गवार, घेवडा, कोथिंबीर, काकडी आणि इतर भाज्यांचा समावेश आहे। मागील काही दिवसांपासून भाज्यांचे दर दुप्पट झाले असून त्यात फरसबी 75 ते 80 रुपये किलो दराने उपलब्ध होत आहे, तर हेच दर किरकोळ मार्केटमध्ये 150 ते 200 रुपयांवर जाऊन पोहोचले आहे। त्याचप्रमाणे इतर भाज्यांच्या दरातही दुप्पट ते तिप्पट वाढ झाल्याचे दिसत असून टोमॅटो 70 ते 80 रुपये किलो, भेंडी 80 ते 90 रुपये किलो, मटार 140-160 रुपये किलो, कोबी 80 ते 100 रुपये, गाजर 80 ते 100 रुपये, काकडी 60 ते 80 रुपये, मिरची 120 ते 150 रुपये झाले असून यात मागील 15 दिवसांच्या तुलनेत दुप्पट तिप्पट वाढ झाल्याचे दिसून येत आहे। भाजीपाल्याच्या दरामध्ये वाढ झाली आहे, याचं कारण अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी पाऊसच नाही, प्रचंड हीट, त्यामुळं आवक कमी आलेली आहे। आवक कमी आल्यामुळं बाजारभाव वाढलेले आहे। विक्रीवरती असा काही परिणाम झालेला नाही, कारण का डिमांड सप्लाय याच्या आधारावर बाजारभाव असतात आणि भाजीपाला ही गरज सगळ्या नागरिकांनाच असते, त्यामुळे विक्रीवर परिणाम वगैरे असं काही झालेलं नाही। दर वाढण्याचे कारण काय आणि खास करून कोणत्या भाज्यांचे दर वाढले? सगळ्याच भाज्यांचे वाढले, वाटाणा आहे, फुलावर आहे, भेंडी आहे, कारली आहे, दुधी आहे, फरसबी आहे, सगळ्यांचे 35 ते 40% दर वाढलेले आहेत। हे बघा, भाजीपाला यायला 1.5 ते 2 महिने लागतात, 1.5-2 महिने जरा अशी आवक कमीच राहील। भाजीपाला गाड्यांची आवक कशी आहे आणि खरेदीवर काय परिणाम झाला? गाडी गाड्यांची आवक आता 350-400 गाड्या येतात, पण ते मोठे ट्रक नाही येतात, ते पिकअप टेम्पो असे येतात। ट्रक आले तर 25-30 आहेत, त्याची ही आवक कमीच आहे। खरेदीवर परिणाम काय आहे? खरेदीवर काय परिणाम आहे? कोणाच्या खरेदीवर काय नाही, जीवनाची एक वस्तू आहे, ती खरेदीदार येणार आहे। ते दरवाढीचं मूळ कारण म्हणजे सध्या पाऊस चालू आहे आणि सगळीकडे पाऊस झालेला आहे। पावसामुळे भरपूर नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांचं, त्यामुळे जे माल राहिले ते आता लिमिटेड माल राहिलेले आहेत। आता इथून पुढे जर पाऊस थोडा थांबला तर लागवडी चालू होतील आणि भाज्यांचे दर खाली येतील। हा, विक्रीवर बाहेर गिरायकांचा थोडा परिणाम झालेला आहे, कारण कसं आहे, एवढ्या महागाच्या भाज्या गिरायकांना बाहेर खायला परवडत नाही असं गिरायकाचं म्हणणं आहे। दर वाढण्याचे कारण काय आहेत आणि खास करून कोणत्या भाज्यांचे दर वाढले? आधी किती होते आणि आता किती आहे? सगळ्याच भाज्यांचे टोटल दर वाढलेले आहेत, कुठल्याच भाजीचे दर कमी नाही आहेत। आता जसं काकड्या आधी 16 रुपये खपत होत्या, तर आता चांगल्या काकड्या 30 रुपयापर्यंत खपतात आहे, चांगल्या काकड्या। आणि वांगी आधी 12-14 रुपये मिळत होती, तेच वांगी आता चांगली 24 रुपये 26 रुपये चांगली वांगी चालू आहे। तसंच ह्या मिरच्या आधी 50-60 होत्या, आता 70-80 रुपयाची लेवल आहे। म्हणजे प्रत्येक मालाचे टोटल बाजार वाढलेले आहेत। दर आता पावसाळ्यात असेच राहतात, शेवटला जेव्हा पाऊस संपायला येतो त्यावेळेस दर पडायला चालू होतात। भाजीपाला गाड्यांची आवक कशी आहे आणि खरेदीवर काय परिणाम? भाजीपाल्याची आवक कशी आणि खरेदीवर काय परिणाम? आवक सध्या खूप कमीच आहे आणि खरेदी गिरायक करते। आता गिरायकाची आता सध्या काय कंप्लेंट नाही, कारण माल कमी आहेत। माल कमी आहेत म्हटल्यावर गिरायक हलका भारी पण माल घेते। हलका भारी माल पण चांगल्या भावात सध्या खपते, कारण माल कमी आहेत। भाजी का सगळं 1900 रुपये बाजार चालू आहे, परवडत नाही काय गिरायकांना द्यायला। गिरायकाचे असं कंडिशन झाले की बाहेर किरकोळ वाल्यांनी नेलं तर गिरायकांना परवडत नाही। 30 रुपये पाव भाजी म्हटलं तरी घेत नाहीत गिरायक, एवढे कंडिशन खराब चालले। भाजी सगळी शिमला घेतो, गावठी गवार, साधी गवार, वाटाणा, फरसी सगळं माल असतात आपल्याकडे, वांगी असतात। अचानक वाढलेले दर परवडत आणि खरेदीवर किती परिणाम झाला? खरेदीवर बहुत परिणाम झालेला आहे, परवडतच नाही, तर मालाचा पैसे सुद्धा बाहेर होत नाही, एवढे कडक बाजार चालल्यात। काय करायचं काय नाही काय कळत नाही।
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.